Hi students, welcome to Sriram Coaching Classes. Today I am teaching you algebra's first lesson, linear equation in two variables, problem set 1.2. Okay, this is about graph. आता बघा आपण आतापर्यंत इक्वेशन सॉल्व्ह करायला शिकलो. जसं सायमल्टेनियस इक्वेशन होतं ते आपण कसं सॉल्व्ह करायचं हे आपण शिकलो. पण आता आपल्याला बघायचं आहे की ग्राफचा यूज करून इक्वेशन कसं सॉल्व्ह केलं जातं. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ. बरं, आता तुम्हाला जेव्हा आपण अल्जेब्राचं फर्स्ट लेसन म्हणजे लेक्चर घेतलं त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की काही क्वेश्चन्स असतात ते ॲक्टिव्हिटी बेस असतात. ओके, ॲक्टिव्हिटी बेसचे क्वेश्चन असतात. तर तशाच पद्धतीने याच्यातलं 1.2 मधलं जे फर्स्ट क्वेश्चन आहे ते सुद्धा काय आहे, ॲक्टिव्हिटी बेस आहे. तर तुमच्याकडे जर टेक्स्टबुक असेल तर बघा, अदरवाइज यू कॅन सी हियर. ओके, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन. मग आता पहिलं आहे सम आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक टेबल दिलेला आहे. पहिले आपण इक्वेशन लिहूया. मग इक्वेशन काय आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 आणि दुसरं आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. ओके, आता याच्यामध्ये एक त्यांनी टेबल दिलेला आहे. जर टेबल तुम्हाला व्यवस्थित फिलअप करता आले ना तर काहीच टेन्शन नाही आहे. मग पुढे तुम्ही नक्कीच काम करू शकाल. तुम्हाला मला पुढचे सम शिकवायची सुद्धा गरज नाही. ही ॲक्टिव्हिटी व्यवस्थित कंप्लीट करा, पुढचं तुम्हाला इझी जाणार आहे. ओके, आता याच्यामध्ये एक्स वाय आणि खाली आहे आपला एक्स वाय. एक्स वाय आणि एक्स वाय. ओके, बघा आता या टेबलमध्ये आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे, वायची आपल्याला काढायची आहे. ऑब्विसली इथे जर हे दिलंय म्हणजे आपल्याला माहिती आहे की वायची व्हॅल्यू आपल्याला 0 मिळणार आहे. ओके, पुढे इथे आपल्याला व्हॅल्यू दिलेली नाही आहे पण वायची व्हॅल्यू दिलेली आहे 5. हे पण आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. पुढे इकडे आपल्याला वायची व्हॅल्यू 3 दिलेली आहे आणि आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची. मग आता अतिशय इझी आहे. पुढचं आपण एकदा लिहून मी घेते फक्त. 0 -1 इथे 0 आणि -4 या व्हॅल्यू कशा आल्या आणि आता याचे आन्सर्स हे जे बॉक्स फिल करायचे आपल्याला ते कसे काढायचे ते सगळं मी आज तुम्हाला शिकवणार आहे. ओके, एक्सची व्हॅल्यू जर 3 असेल, ओके, इफ जर value of x is 3, so what is the value of y? So we have to find this equation first. X plus y is equal to 3. जिथे x दिसतोय तिथे 3 आपल्याला टाकायचं आहे. Substitute the value of x. 3 plus y is equal to 3. स्वप्निता कळत y equal to 3 minus 3 0. Very good. 3 minus 3 y is equal to 0. ओके, म्हणजेच इथे आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली, 0. ओके, आणि ऑब्विसली त्यांनी आन्सर मध्ये पण दिलेलंच आहे. ओके, आता सेकंड एक्स इज सॉरी एक्स नाही, आता त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, वाय इज इक्वल टू 5. x plus y is equal to 3. What is the value of y? 5. Okay, so x is equal to, we have to write down 3 as it is and -5. We can write down here -5. का हा इकडनं इकडे जाताना मायनस मध्ये जाणार आहे. x is equal to -2. का मायनस साइन आलं स्वप्निता? मोठ्या नंबरचं साइन 5 मायनस मध्ये होतं. हा, मोठ्या नंबरचं साइन. चिरायू कळतंय तुला? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स नाव हियर? -2. व्हेरी गुड. मग आता आपण याची पण व्हॅल्यू फाइंड आउट केली. -2, 5. व्हेरी गुड. -2, 5 इज द करेक्ट आन्सर. नाव y is equal to 3, then x plus y is equal to 3.
What is the value of x? We don't know. And value of y, 3 is equal to 3. Okay. So x is equal to, चला कोण सांगतंय? इथे काय सांगितलंय? y ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला? 3 दिलेली आहे. ओके. हो. So 3 minus 3 is equal, x is equal to 0. 0. So the value of x is 0. 0. 0, 3. 0, Always we have to write down value of x first and after that value of y. Okay? So, Yes. now these. Now we have to write down equation first. What is equation? X minus y is equal to 4. And we have value of y. So, y is equal to 0. X minus y is equal to 4. So, we don't know the value of x, but we know the value of y is equal to 4. So, x is equal to y, ये जो 4 है वो as Plus. it is. और यहाँ उधर जाते वक्त 0 क्या हुआ? प्लस x is equal to 4. इसका कुछ वैल्यू ही नहीं है. डायरेक्टली इसको +0 भी नहीं लिखना चाहिए. डायरेक्ट वैसे देखा जाए तो डायरेक्टली तुम लोग लिखो x is equal to 4, क्योंकि x से 0 माइनस करते तो ऑब्वियसली आंसर x ही आने वाला है. सो दैट इज वाई वी हैव टू राइट डाउन डायरेक्टली x is equal to 4. ओके. नाउ द सेकंड x is equal to -1. बोर्ड दिसत नाही. पुढचं दिसत नाहीये. ओके 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 दिसतोय. Okay. Because of some light problem. Okay. Now x minus y is equal to 4. What is the value of x? -1 minus y is equal to 4. Minus y is equal to, we have to write down 4 as it is, and +1 is convert into -1 is convert into +1, and that is why -y is equal to 5. और वेरिएबल को कौन सा भी साइन नहीं रहता है. that is why y is equal to -5. इसका जो माइनस साइन है उसने नंबर को दे दिया. ओके. सो y is equal to -5, ये वाला है ना. ओके. इसका आंसर था 4, 4,0 -1 -5. एंड 0 x इज, यहाँ पे तो कोई सॉल्व करने की एक्चुअली जरूरत ही नहीं है. यू कैन डायरेक्टली राइट डाउन 0 -4. योर ब्रैकेट इज कंप्लीट. ओके. Till here, do you have any problem? No, teacher. Okay, then take screenshot fast. Okay? समजलंय व्यवस्थित? हो टीचर. व्हेरी गुड. फक्त काय करायचंय तुम्हाला, x किंवा y दोन्हीपैकी एकाची व्हॅल्यू दिलेली असेल तर तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आणि जो दुसरा व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. पण सपोज तुम्हाला एक पण व्हॅल्यू दिलेली नाहीये. आता नेक्स्ट सम्स जे आहे, क्वेश्चन नंबर 1.2 प्रॅक्टिस सेट 1.2 मधला क्वेश्चन नंबर 2 जो आहे त्याच्यामध्ये काय आहे की एक इक्वेशन दिलेलं आहे. आता हा क्वेश्चन बघा 4 मार्क्सला येणारे, व्यवस्थित अभ्यास करायचा. आता जो क्वेश्चन केला आपण तो फक्त 1 मार्क्सचा होता, पण आता जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो 4 मार्क्सला आहे. म्हणून तुम्ही तो आपल्याला ग्राफिकली ते सायमल्टेनियस इक्वेशन जे आहे ते आपल्याला ग्राफिकली सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. आता चला त्याच्यातलं जे सम आहे ते आपण लिहून घेऊया.
एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. x plus y is equal to 6. Okay, and second x minus y is equal to 4. x minus y is equal to 4. आता यात काय केलेलं आहे की दोन इक्वेशन्स दिले. पहिले इक्वेशन दिसतंय तुम्हाला, दुसरं पण नाही दिसतंय. teacher. हा, पहिलं नाही. पहिलं x मायनस x प्लस 4 इज इक्वल टू 6. हा दिसलं दिसलं आता ना? दिसलं. हा, वरती. ओके, आता याच्यामध्ये काय करायचंय, तेव्हा आपल्याकडे नंबर्स होते, पुन्हा आपल्याला तसा टेबल बनवायचा आहे, सगळं तसंच करायचंय. तर मी आता पहिले एक्स प्लस 6 याचा मी एक टेबल बनवून घेते. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 याचा एक मी छोटासा टेबल बनवते. ओके, आणि इकडे अजून एक टेबल बनवलाय मी, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 या इक्वेशनचा पुन्हा मी एक टेबल बनवला. ओके, इथे येणार आपला एक्स, इथे वाय, इथे एक्स आणि वाय. ओके, इथे पुन्हा एक्स वाय आणि एक्स आणि वाय. छान आहे की नाही? सम्स एकदम इझी आहे. आता बघा, पहिलं जे आहे ते एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 असं आपलं काय आहे, इक्वेशन आहे. तर याच्या इक्वेशन मध्ये इथे काहीही दिलेलं नाहीये, पूर्ण ब्लँक आहे. अशा वेळेला इक्वेशनला टेबल करायचे राहतात. हो, करायचेच आहे. टेबल केल्याशिवाय तुम्हाला आता काय करायचंय, तुम्हाला कोणता पण ग्राफ काढायचा असेल. आता छान क्वेश्चन विचारला की याच्यामध्ये तुम्हाला जर एखादा पॉइंट प्लॉट करायला लावला. ओके, समजा आता जर एखादा इथे पॉइंट आहे तो प्लॉट केलेला असेल तर तुम्ही ओळखू शकता की एक्स ॲक्सिसवर कोणता आणि वाय ॲक्सिसवर कुठे येतो पॉइंट. पण मग त्यासाठी तुम्हाला आधी पॉइंट प्लॉट करावे लागतील की नाही. तर हे बघा, मग ते पॉइंट आपल्याला मिळण्यासाठीच तर इथे आपल्याला एक्स आणि वायची पॉइंट व्हॅल्यू काढायची आहे. तर मग आपण इथे मनाने काहीही नंबर घेऊया जे आपल्याला वाटेल ते. चला, मी 0 घेते. ओके, 0 घेतल्यानंतर एक्स ची व्हॅल्यू जर 0 असेल तर 0 प्लस वाय इज इक्वल टू 6 म्हणजे वाय इज इक्वल टू 6, कारण याची तर काही व्हॅल्यू नाहीये. ओके, मग इथे y ची व्हॅल्यू किती आली, 6. मग इथे 0 आणि 6 ब्रॅकेट मध्ये लिहून टाकायचे. नंतर आपण घेऊया 1. ओके, तुम्ही याच्यात 4 पॉइंट ड्रॉ करायचे असेल तर 4 पण काढू शकताय, आपण करू. मग आता दुसरा जो आहे तो बघा, x प्लस वाय इज इक्वल टू 6 म्हणजे x ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे 1 प्लस वाय इज इक्वल टू 6. ओके, मग y इज इक्वल टू 6 तसाच, हा इकडे प्लस 1 आहे तर हा मायनस 1 झाला. y इज इक्वल टू 5 म्हणजे y ची व्हॅल्यू काय आली, 5. पुढे आपण घेऊया याची व्हॅल्यू 2. पुन्हा x प्लस वाय इज इक्वल टू 6. मग x ची व्हॅल्यू किती आहे, 2 प्लस वाय इज इक्वल टू 6 म्हणजे y इज इक्वल टू 6 ॲज इट इज. हा इकडे -2 प्लस 2 आहे तर इकडे तो जाताना होईल -2. y इज इक्वल टू 4. इथे काय आन्सर मिळाला आपल्याला, 4. आता इथे जर मी 3 घेतलं म्हणजे इथे आपल्याला 1 5 2 4. आता बघूया 3. मग इथे x प्लस वाय इज इक्वल टू 6. x ची व्हॅल्यू काय घेतली आहे, 3 प्लस वाय इज इक्वल टू 6. y is equal to 6 minus 3, we get answer y is equal to 3. म्हणजे इथे आपल्याला हे पॉइंट्स मिळाले. बघा, ह्या इक्वेशनचे हे पॉइंट. ओके, हे जे सगळे पॉइंट्स मिळाले ना, ह्या इक्वेशनचे मिळालेले आहेत. आपल्याला पॉइंट्स महत्वाचे. आता ह्या सेकंड इक्वेशनचे पॉइंट्स आपल्याला काढायचे आहेत. सेकंड इक्वेशन काय आपलं, x मायनस वाय इज इक्वल टू 4. चला, आता याच्यामध्ये पण समजा तुम्ही अंदाजे काही पण घेऊ शकताय. मी पुन्हा घेतला 0 1 2, अजून एक पाहिजे तर आपण घेऊया.
1 2 3. तुम्ही -1 घेऊ शकताय, तुम्ही 1 -2 2 अशा पद्धतीने सुद्धा पॉइंट्स घेऊ शकताय. फक्त करताना मात्र व्यवस्थित करायचं. मग चला x ची व्हॅल्यू किती आहे? 0 0 मायनस y इज इक्वल टू 4. मायनस y इज इक्वल टू 4 मीन्स म्हणून y इज इक्वल टू -4. वी गेट आन्सर -4. कळलं का? आता हो. इथे बघा x कळलं का नाही हे? ते कळालं. कळलं. व्हेरी गुड. x, what is the value of x? 1. 1 minus y is equal to 4. Minus y is equal to 4. हा इकडे जाताना -1. Minus y is equal to 3 and that is y -3. कळलं का? मग आता इथे मला व्हॅल्यू मिळाली -3. ओके, पुढे आपण बघूया. x मायनस y इज इक्वल टू 4. मग आता x ची व्हॅल्यू काय आहे? 2 मायनस y इज इक्वल टू 4. मग इथे -y इज इक्वल टू 4 हा इकडे -2. -y इज इक्वल टू 2. सो y इज इक्वल टू -2. आता इथे x टीचर मायनस कसं काय झाला तो? हे बघ ना, हे मायनस व्हेरिएबलला मायनस साईन लागतच नाही. हा त्या आपल्याला नुसती वायची व्हॅल्यू पाहिजे, मायनस वायची नको आहे, म्हणून मग आपण ते साईन त्याला देऊन टाकलं. x ची व्हॅल्यू किती आहे? 3. -y इज इक्वल टू 3. -y इज इक्वल टू 3. आता इकडे हा प्लस आहे, तर तो तिकडे जाताना किती झाला? सॉरी, इथे 4 आहे ना. ओके, इथे सॉरी 4 आहे. मग हा इकडे +3 आहे, तर इकडे जाताना -3. सो y इज इक्वल टू 1 आणि म्हणून y इज इक्वल टू -1. प्रत्येक याला काय करायचं असतं माहिती का? तुमच्याकडे भरपूर जागा असणार आहे, तुम्ही व्यवस्थित प्रॉपर एका खाली एक लिहायचंय, त्याला छान ब्रॅकेट्स करायचे, म्हणजे जे पण तुमचं पेपर चेक करतील त्यांना व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. ओके, मग आता याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, काढला? चला, तर आता आपल्याला पॉइंट्स तर मिळाले, पण आता आपल्याला काय पाहिजे आहे की हे जे पॉइंट्स आहे ते ग्राफिकली कसे प्लॉट करायचे. त्याच्यासाठी आपण आता बघूया, एक ग्राफ काढू. हे मी एवढं राहू देते कारण आपल्याला पॉइंट्स कोणते आहे ते लागणार आहेत ना. ओके, हा मी इथे लिहिलेलं नाहीये, तुम्ही म्हणजे तुम्हाला लिहायचं आहे, पण मी वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली -4 असं ब्रॅकेटमध्ये करू शकताय. बरं ठीक आहे, चला. 2 - 2 3 - 1. ओके, आता आपल्याला ग्राफ हा कोणता ऍक्सिस आहे आपला? y. ओके, आणि इकडे असणार आहे आपला एक्स X-axis. ओके, एक्स ऍक्सिस हा आपला आहे y ऍक्सिस. आता बघा, साधारणतः 6 नंबर पर्यंत आपल्याला फक्त घ्यायचे. तुमच्या ग्राफ बुक मध्ये तुम्ही काय करायचंय की त्याच्यामध्ये ऑलरेडी एक सेंटीमीटर वर असतात. तर मग 1 2 3 4 5 वेट अ मिनिट 1 2 3 4 5 6. मग इकडे असतात पॉझिटिव्ह नंबर्स म्हणून 1 2 3 4 5 6. तुम्हाला माहिती आहे ना, इथे आपला ओरिजिन असतो. ओरिजिन मीन्स 0 अँड दिस साइड स्टार्ट पॉझिटिव्ह नंबर्स 1 2 3 4 5 6. इकडे आपण घेणार आहेत निगेटिव्ह नंबर 1 2 3 4 5 6 2 3 4 5 6. आता वरती कोणते नंबर्स असतात? पॉझिटिव्ह. व्हेरी गुड. 1 2 3 4 5 6.
इकडे 1 2 3 4 5 6 नेगेटिव्ह नंबर्स 1 2 3 4 5 6. ओके, आपलं इकडे ग्राफ तयार दिसतोय. आता आपल्याला काय करायचे, हे जे पॉइंट्स आहे हे प्लॉट करायचे. जेव्हा आपण पहिले हे पॉइंट्स प्लॉट करू आणि ते एकाच लाईन मध्ये येतील, जेव्हा हे सगळे प्लॉट झाल्यानंतर त्या लाईनला आपल्याला नाव द्यायचंय x + y = 6. हे त्याचे सोल्युशन्स आहे x आणि y चे. आपण सायमल्टेनियस इक्वेशन जेव्हा सॉल्व्ह करतो ना, तेव्हा आपण x आणि y काढत असतो. मग हे सगळे काय मिळाले आपल्याला, ऑब्व्हियसली सोल्युशन्स मिळालेले आहेत. तर बघूया आपण. पहिला आहे 0 6, x ॲक्सिसवर 0 आणि y ॲक्सिसवर 6, म्हणजे इथे 0 6 इथे एक पॉइंट मिळालेला आहे. ओके, हे बघा हा. नंतर 1 5, x ॲक्सिसवर 1 आणि y ॲक्सिसवर 5, म्हणजे इथे. नंतर पुढचा आहे म्हणजे 1, 5. पुढचा आहे 2 4, x ॲक्सिसवर 2 y ॲक्सिसवर 4. हे सॉरी इथे ना, हा आपलं थोडं पुढे मागे होऊ शकतंय, पण तुमचं अगदी एका लाईन मध्येच येणार आहे. आणि 3 3 म्हणजे इकडनं आणि इकडनं 3. हे बघा, इकडनं पण 3 आणि y ॲक्सिसवर पण 3, म्हणजे 3, 3. हे पॉइंट्स पहिले तुम्ही प्लॉट करून घ्यायचे आणि हीच लाईन नंतर इकडनं एक तुम्ही लाईन काढायची सरळ सरळ. ही मी आता एक स्केल आणते. ओके, आता ह्या पॉइंट्स मधून आता मी अंदाजेच करते. ही एक लाईन आपण ड्रॉ करणार आहे. ओके, ही इकडनं आपल्याला मिळाली. चला, आता पुढचं जे आपलं हे एक इक्वेशन मिळालं, त्या इक्वेशनला मी नाव दिलं x + y = 6. त्या लाईनवरच तुम्हाला असं नाव लिहावं लागतं कुठेतरी. नंतर आता सेकंड जे आहे x - y = 4, ही लाईन काढायची आहे. तर याच्यामध्ये 0 आणि -4, 0 आणि x ॲक्सिसचा 0 आणि y ॲक्सिसचा -4, म्हणजे इथे आपल्याला मिळालंय 0 -4. सेकंड आहे 1 -3, 1 1 1 इथे पॉइंट सरळ द्यायचे -3. राहतात. हे वरचे पॉइंट ते सरळ द्यायचे राहतात ना एका लाईनने. जिथे पॉइंट आलाय तिथेच लिहायचे पॉइंट. तुम्हाला तुमचं ग्राफबुक मध्ये असे छोटे 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 चौकोन्स असतात ना, मग इथे आलं ना की इथे लिहून टाकायचे कुठेतरी. ओके, पण पॉइंट्सचे नाव लिहायचे तुम्हाला. सॉरी, एक्स ॲक्सिस. ओके, 0 -4. आफ्टर दॅट 1 -3. दिस इज द सेकंड पॉइंट. 1 आणि -3 काय तो. We have to write down name of that solutions of that point. Then 2 -2, x axis वरचा 2 आणि y axis वरचा 2, म्हणजे इथे कुठेतरी येणार तो 2 -2. ओके, and the last point is 3. 3 जरी पॉइंट काढले तरी आपण याच्यातून तर लाईन काढू शकतो ना. कोणतेही 3 पॉइंट काढले तरी चालतात, 4 काढले तरी बेटर आहे. 3 आणि -1, एक्स ॲक्सिसचा 3 आणि y ॲक्सिसचा -1, म्हणजे इथे 3 आणि -1. बघा, इथे सुद्धा तुम्हाला काय दिसेल, एका लाईन मध्येच ते आलेले दिसतील. आता थोडंफार आपलं पुढे मागे तर होणारच आहे. ही लाईन तुम्ही पुढे जाऊ द्या किंवा खाली कुठेही तुम्ही काढलं तरी. ओके, आणि हे काढल्यानंतर ही जी लाईन आहे, ही सेकंड लाईन, ही कोणत्या इक्वेशनची आहे तुमची, या इक्वेशनची आहे. त्या इक्वेशनचं नाव x - y = 4. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा, खूप छान. एकदम इझी आहे, काही टेन्शन घेण्याचं कारण नाही. आपल्या मनानेच आपल्याला करायचं आहे.
त्याच्यामुळे फक्त हे व्यवस्थित पॉईंट्स प्लॉट करा. एक जरी पॉईंटमध्ये साईन मिस्टेक वगैरे झालं की झालं, एखादा पॉईंट लगेच कुठेतरी दुसरीकडेच येऊन जातो. आणि एका लाईनमध्ये जर तुमची सगळे पॉईंट्स आले नाही, लिनियर पॉईंट्स नसले, तर तुम्ही समजायचं इथे तुमचं काहीतरी चुकतंय. ओके, आहे का काही हार्ड सांगा बरं. नाही टीचर. नाही, खूप इझी आहे, खूपच इझी आहे. जेव्हा आपण स्वतः ड्रॉ करतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की बापरे किती इझी पॉईंट आहे, किती इझी टॉपिक आहे. आता मला एक सांगा, मी पुढचे जे सम्स आहे त्याचे मी तुम्हाला पॉईंट्स प्लॉट करून म्हणजे पॉईंट्स काढून दाखवते, पण प्लॉट करण्याचं काम तुम्ही तुमच्या ग्राफ बुकमध्ये करणार आहात. ओके, कारण तुमच्याकडे प्रॉपर ग्राफ बुक असेल, त्याच्यामुळे तुम्ही ते छानपैकी पॉईंट्स प्लॉट करू शकताय. आणि लाईन ड्रॉ करून त्याच्यावर तुम्ही तुमचे इक्वेशन्स जे आहे, पण हे इक्वेशन इथे लिहाल आणि हे इक्वेशन इथे लिहाल तर ऑब्व्हियसली रॉंगच होणार ते. म्हणून असं करू नका. आपलं डोकं ठिकाण्यावर ठेवून पेपर सॉल्व्ह करायचा असतो. प्रत्येक गोष्ट ही बोर्ड एक्झामच्या दृष्टीने आत्तापासूनच सॉल्व्ह करायला घ्या, की 1 वर्षानंतर तुम्ही हे लक्षात तर ठेवलं पाहिजे ना. त्यापेक्षा आत्तापासून परमनंट स्टडी करायला सुरुवात करा. ओके, चला, स्क्रीनशॉट काढलाय मला असं वाटतंय तुम्ही. ओके, तर पुढे मी घेते. आता वेगळ्या म्हणजे सम्स पुढचे मी घेणार आहे. हार्ड नाहीये, सगळे सम्स खूप इझी आहे. त्याचं सेकंड सम आहे, त्याचे मी फक्त तुम्हाला पॉइंट्स जरी दाखवले तरी पण चालणार आहे, की x प्लस वाय इज इक्वल टू 5 आहे, नॉट 3. पटपट पटपट तुम्ही आन्सर्स द्यायचे मला. दुसरा इक्वेशन आहे x मायनस वाय इज इक्वल टू 3. मी दोघांचे बॉक्सेस बनवते, तोपर्यंत तुम्ही पटपट पटपट बोला की तुम्ही आन्सर्स देणार आहात की नाही. पटकन देणार टीचर. देणार, व्हेरी गुड. 4 कॉलम करू. स्वप्निता, चिरायू, वेदांत, काय टीचर? हा, उत्तर देणार आहात ना. हो टीचर. ओके. तर आता आपण सुरू करूया. 3 ब्रॅकेट घ्या किंवा 4 घ्या, तुम्हाला जास्त कळावं म्हणून मी 4 घेते. मग आपण पहिला झिरोज घेऊया. 1 2 3. तुम्हाला मी सांगितलं असं नीड नाहीये की इथे तुम्ही 3 घेतला पाहिजे. इथे -1 घ्या, चला, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि इथे घ्या तुम्ही 0 -1 1 2. आपल्या मनाने घ्यायचे, तुमच्या मनावर आहे की तुम्हाला काय, फक्त तुमचं आन्सर व्यवस्थित आलं पाहिजे. x प्लस वाय इज इक्वल टू 5. पहिलं काय आपलं, x ची व्हॅल्यू आहे 0 प्लस वाय इज इक्वल टू 5. सो y इज इक्वल टू 5. 0 5. आता दुसरं, आता याच्यातच मी प्रत्येक वेळेला मी इथेच इरेज करते. तुमच्या याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित करा. 1 प्लस वाय इज इक्वल टू 5. इथे इवन तुम्ही -1 सुद्धा घेऊ शकता, आहे पुढे -1, त्यामुळे कळणार आहे तुम्हाला. y इज इक्वल टू 5. इथे 1 आहे तर इकडे -1 होणार. सो वी गेट आन्सर 5 - 1 -4 नाही 4, नॉट -4. बड़े नंबर का साइन, सो 4. ओके, 1, 4. आता इथे आपण 2 घेणार आहे. ओके, सो y इज इक्वल टू 5 -2. वी गेट आन्सर 3. स्वप्निता कुठे गेली? 3. 2 3. आवाज येत नाही मला सगळ्यांचा. आता बघा पुढे, इथे आहे x ची व्हॅल्यू -1. हा -1 इकडे जाताना +1. 5 + 1 इज इक्वल टू 6. -1, 6. ओके, याचे हे सगळे आपल्याला पॉइंट सगळे मिळाले. ओके, आता इकडे बघा, x मायनस वाय इज इक्वल टू 3. x ची व्हॅल्यू काय आहे? 0 - y इज इक्वल टू 3.
सो मायनस वाय इज इक्वल टू 3 मीन्स वाय इज इक्वल टू -3. कळतंय का? हो. सो हो. -3 0 -3 आणि लगेच ताबडतोब करून मला पाठवा, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये अगदी. टीचर ते एक्स चे नंबर्स असतात वरचे ते आपल्या मनाने घे. हा एक्सचे नंबर अच्छा. बघा, मी पहिले 0 1 2 3 4 घेतले होते. हा. आता मला वाटलं -1, पण मोठे मोठे नंबर्स नाही घ्यायचे, 15 आणि 20. मग तुम्हाला ते किती पॉइंट्स प्लॉट करावं लागतील. तर व्हायचं आता नाही इथे आहे बघा आता 6 आपल्याला. पर्यंत बस ठीक आहे. 6च्या पुढे नाही येते याच्यामध्ये, याच्यातही शक्यतो 6 7 8 पर्यंत घ्या, त्याच्या पुढे उत्तर आलं नाही पाहिजे. मग तेवढा मोठा ग्राफ तुम्हाला ड्रॉ करावा लागेल. सो मायनस एक्सची व्हॅल्यू -1 आहे, इकडे जाताना तो +1 झाला, -y तसाच. म्हणजे इथे काय येणार आता आपल्याला, एक मिनिट, -y इज इक्वल टू 3 + 1 -y इज इक्वल टू 4, म्हणजेच y इज इक्वल टू -4. इथे पण -4 आलं, -1 -4. आता इथे जर 1 घेतला आपण तर तो इथे -1 होणार. ओके, इथे काय होणार, तो -1. जर -1 झाला तर 3 मधून 1 गेला 2, y इज इक्वल टू -2. समजतंय? हो टीचर. इझी हो, आहे की teacher. नाही? दिसायला हार्ड वाटतं पण ऍक्च्युअल मध्ये ते हार्ड नाहीये. आता एक्सची व्हॅल्यू टीचर आपण, फक्त मी वेदांत आणि सिद्धांताचे बाकी सगळे लेफ्ट झाले. ओके ओके, y इज इक्वल टू 3, इथे +2 आहे तर इकडे होणार -2. -y इज इक्वल टू 3 मधून 2 मायनस केले किती उरले, 1. सो y इज इक्वल टू -1. त्यांना माहिती आहे ना, व्हिडिओज मिळतात. 2, -1. आता हे काय केले आपण, पॉइंट्स प्लॉट केले, आपल्याला सगळ्याचे पॉइंट्स मिळाले. सॉरी, आता पॉइंट्स मिळाले. आता आपल्याला पुढे काय करायचे, सगळे पॉइंट्स प्लॉट करायचे. मग तुम्ही आता पॉइंट्स प्लॉट करू शकता की नाही? हो. व्हेरी गुड. हो टीचर. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा होता का? नको टीचर. नाही करतो टीचर. हा, एवढं काढून घ्या, आता पुढे तुम्हाला येईल. हा, काही हरकत नाही, मी जेव्हा व्हिडिओ देईल तेव्हा तुम्ही काढून घ्या. इकडं 4th शिकवा ना, 4th मायनस. 4th 1. ओके, टेक्स्टबुक घेऊन बसतायत, व्हेरी नाईस. टेक्स्टबुक पाहिजेच आपल्या समोर. 4th 1 पाहिजे. 3x - y इज इक्वल टू 2, तेच का? हो टीचर, हा. तेच. आता हे आहे 4th 1, 3x - y इज इक्वल टू 2. आणि त्याचं दुसरं इक्वेशन काय, सिद्धू वाच, 2x - y इज इक्वल टू 3. पुन्हा 2 बॉक्सेस आले आपले. चला, याचा बॉक्स बनवून घेऊया आपण. मी एकदाच लिहिते, तुम्ही सगळे एक्सप्लेन केलेले पाहिजे मला. आता याचे जर तुम्ही 4 पॉइंट्स काढतायत किंवा 3 पॉइंट्स काढतायत, आता मी तुम्हाला 3च पॉइंट काढून दाखवते, तुम्ही 4 काढू शकताय स्वतः. x y, इथे x आणि y. ओके, चला, इथे एक बॉक्स तयार होणार आहे आपला. तर याच्यामध्ये पण आपला पहिला x, मग y व्हेरिएबल, मग इथे x y, आणि याचे पण तुम्ही 3 पॉइंट इथे मी तुम्हाला काढून दाखवते. 4th 1 पाहिजे असल्यास तुम्ही काढा. आता आपण इक्वेशन लिहूया. काय इक्वेशन, 3x - y इज इक्वल टू 2. ओके, तर आता x ची व्हॅल्यू आपल्याला मनाने घ्यायची आहे. 0 घेऊया, 1 आणि 2. ओके, इथे आता आपण जर 0 घेतला तर काय आन्सर येतं बघा. जर फ्रॅक्शन मध्ये आन्सर आलं तर मात्र तुम्ही लगेच काय करायचं, इथे आन्सर काढताना जर फ्रॅक्शन मध्ये आन्सर येत असेल तर लगेच नंबर चेंज करून टाकायचा. मग जो तुम्हाला कन्व्हिनियंट किंवा जो आवडतो तो नंबर घेऊन टाकायचा. सोपा वाटतो तो. मग आता 3 × x म्हणजे किती, 0 - y इज इक्वल टू 2. वेट अ मिनिट, पुढे बघा कसं जमतंय, करून बघा.
हा कसं कराल 3 into 0 means 3. no, any number multiply by 0 then we get answer Zero. only 0. हा हा So 0. इथे तर 0 आन्सर येणार. मायनस y इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू -2. गरज नाहीये 0 येतो त्याच्यामुळे इथे आलं -2. -2. 0 आणि इथे -2. ओके. हम्म. द सेकंड नंबर इज x ची व्हॅल्यू काय 1. 3 One. into 1. 3 1 जा 3 minus y is equal to 2. minus y is equal to 2. इथे काय +3. मग इकडे काय होणार -3. minus y is equal to -1. बड़े नंबर का साइन आएगा और यहाँ पे एक प्लस है और एक माइनस है तो ऑब्वियसली सब्ट्रैक्शन होने वाला है. सो माइनस माइनस साइन कट और वी गेट आंसर ओनली y प्लस y इज इक्वल टू 1. म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 1. 1. ओके. आता आपण काय घेणार आहे x ची व्हॅल्यू 2. ओके 2 घेतल्यानंतर काय होतंय बघा 3 2 जा 3 2 जा मायनस y 6. इज इक्वल टू 2. माइनस y इज इक्वल टू 2 +6 है तो यहाँ पे -6. -6. हाँ तो यहाँ पे Minus. आंसर क्या आएगा -4. एब्सोल्युटली राइट आंसर. बड़े नंबर का साइन माइनस माइनस कट होणार आणि y इज इक्वल टू 4. सो वी गेट आंसर 4. Do you have any difficulty till here? No teacher. Okay. Now the next equation is 2x No, minus teacher. y is equal to 3. It is very easy. First we have to take चलो यहाँ पे 2 लेते हैं -2 लेते हैं और एक 4 का बता देती हूँ. थोड़ा बड़ा नंबर होगा तो थोड़ा बड़ा आएगा उसका एग्जाम्पल. 2x 2 into 2 minus y is equal to 3. 2 2 जा 4 minus y is equal to 3. minus y is equal to 3. प्लस है तो यहाँ पे माइनस हो जाएगा. minus y is equal to what is the answer? You may answer fast. Yes. -1. टीचर बोर्ड में -1. बोर्ड So नाही दिसते. -1. So y is equal to 1. ओके. तो y की व्हॅल्यू है यहाँ पे 1. लक्षात घ्या. No. Again the value of x is -2. -2. So 2 2 जा 4 but -4 minus y is equal to 3 and minus y is equal to 3. -4 convert into +4 so +4. 6. Yes. No, not 6. No. 7. y is equal to -7. 7 येणार ना. 2 आहे ना टीचर. तिकडे दिसत नाही टीचर ते दिसत नाहीये का. त्या साईडचं. हा -2 आहे ना. वेट मिनिट. 2 2 जा 4 4. आणि इकडे जे आहे नंबर तो बघा काय आहे इथे 3. हा 3. 3. मग हा -4 आहे तो तिकडे जाताना काय झाला +4 झाला. 4. म्हणून मग इथे 4 5 6 7 आला आणि मग इकडे -7. ओके -7. मग इथे आला -2 -7. नंबर बडा मोठा घेणार तर मग आपल्याला आन्सर पण मोठा येणार. ओके बघा आता इथे मी पुढे आपण घेऊया 2x आहे. x ची व्हॅल्यू आपण 4 घेतली आहे ना. मग 2 into 4 minus y is equal to 3. 4 2 जा 8 minus y is equal to 3. minus y is equal to 3.
-8. आता इथे +3 आहे ना, हं. तर त्याचा आन्सर इथे मग इकडे हा -8 आहे, तो इकडे जाताना काय झाला, प्लस प्लस झाला. सॉरी, प्लस होता तर तो मायनस झाला. मग हा. -y इज इक्वल टू 3 मधून 8 मधून 3 गेल्यावर -5 -5, म्हणजेच y इज इक्वल टू 5. Five. हा, इथे 5 आला. काही नंबर मोठे वाटले असते तुम्हाला, समजा 4 घेतल्यावर खूप मोठा नंबर आला असता तर आपण थोडा छोटा नंबर वगैरे घेतला असता, पण तसं 5 म्हणजे काही टेन्शन नाही. 4 आणि इथे आला 5. आता हे आपल्याला काय मिळाले, याचे पॉइंट्स मिळाले. ओके, हो मग सोपं आहे की नाही? हो टीचर सोपं आहे. हां, मग अशा पद्धतीने तुम्ही मला करून दाखवा. फक्त आता तुम्हाला काय करायचे, याचे पॉइंट्स प्लॉट करायचे. हे आता तुम्ही हे सगळे पॉइंट्स, जे सम्स तुम्हाला कळणार नाही ते तुम्ही मला सांगा. ओके, ओके. सो 1.2 तुम्ही सॉल्व करा, आणि तुम्हाला जर कोणत्या सम विषय काही डिफिकल्टी असेल तर मला सांगा. थँक्यू. पुढचे सम्स जे आहेत ते वाटल्यास आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्ही फाइंड आउट करून ठेवा, प्रॅक्टिस करा. की तुम्हाला जमत नाही आहे तर मी तुम्हाला सांगेन. ओके, की आत्ता सांगू? नको टीचर, नंतर. ओके, ओके. सो बाय बाय.